जोरात बोल की. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. तर आजचा विषय असा आहे की कॉलेजला जायचा प्लॅन होता खरं तर, बट तुम्ही बघू शकता आपण कॉलेजच्या लुकमध्ये तर नाही आहे बिलकुल. तर आपण चाललो एका मित्राच्या घरी पार्टी करायला. तर आता सगळं सामान वगैरे खरेदी करून झाले. चिकन घ्यायला थांबलेलो, चिकनसुद्धा घेऊन झाले आणि बाकी सगळी जी काय सामग्री लागणार होती, जे काय बनवायला जे काय गोष्ट लागणार होती, इन शॉर्ट सगळं घेऊन झालेलं आहे. जस्ट आता फक्त एक गोष्ट राहिली, दही, जे आम्हाला भेटलेलं नाही. कारण इकडे किराणा स्टोअर आहे, तिथून सगळं सामान भेटलं पण दही काय भेटलेलं नाही आहे. सो आता दही घ्यायला बघूया कुठे भेटते दही, आणि नंतर जाऊया लोकेशनवरती, जे की इथून आहे जवळजवळ हे टाकवलं किती आहे रे, 7, अजून एक 7 किलोमीटर ती आहे, 7 किलोमीटर आहे गाईज. सो लेट सी किती टाइम लागतोय. 7 किलोमीटर इथून आहे म्हणजे अजून नाही म्हटलं तरी एक अर्धा तास लागेल, कारण अजून दही घ्यायचं उरलंय. दही कुठे भेटते बघूया अँड लेट्स गो बेबी. आपल्यासोबत एक मित्र आहे, भाऊ म्हणजे मित्राचा भाऊ आहे, जो आपलाच मित्र आहे आता. तर लेट्स गो, लगेच निघूया आता. गाईज आता आपण निघालोय शोधात दहीच्या. दही काय कुठे भेटतंय आता काय दिसत नाही आहे, बट आईस्क्रीमच्या शॉपला भेटेल का? बाकी दही आहे का? बाकी दही आहे का फक्त चेक करतात गाईज. नाही काही दही इथं सुद्धा नाही. कुठे भेटेल दही? कुणी ह्या गरीबाला दही देतं का? दहीचं काम 25 झालेलं आहे गाईज. दही भेटलेलं आपल्याला. आता निघूया लोकेशन, म्हणजेच की एकाचं मित्राचं घर आहे. सो त्याच्या आता घरी निघूया. एकतर अवतार असं झालं ना गाईज, आंघोळ करून निघालोय घरून खरं, पण कोण तोंड बघून असं बोलणार नाही की आंघोळ करून निघालोय. कुत्र्यापेक्षा बेकार तोंड झालेलं आहे. मार्केट गाईज, मार्केट, भाजी मार्केट. आपण पोचलेलो आहोत आता शिवभावाच्या घराच्या इथं. केस किती वर केलेत भावा? कॅमेराच आहे काय आमचा? चार्जिंग नाही भावा, ओमक्या लावतोय काहीतरी. ओमक्या काय करतोयस? काय गप 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 गप. बघूया आता कसं काय काय नियोजन लागतंय. शिवभाईचं घर म्हणजे एकदम जेल सारखं वाईब येते फुल. अरे ओमक्या, अरे बाहेर आलं असं वाटलं का जेल मध्ये हे कैद आहे. रोण्याला काय ऑर्केस्ट्रा चालू करणार. गाईज नाथफोळा म्हणतात, नाथफोळा. गाईज आज आपल्याला बनवायचे चिकन बिर्याणी. तर चिकन धुवून घेतलेलं आहे, आता मॅरिनेट करूया पटापट. तुम्हाला काय मॅरिनेशन वगैरे दाखवत बसणार ना भेंडी मी. ते
फास्ट फॉरवर्ड टाकणार आहे कारण आपले काही कुकिंग चॅनल नाही आहे व्हिचोसीचं बक्षोदी करत असणार नाही. आता पटापट मॅरिनेट करूया. गाईज मॅरिनेशन करून झालेलं आहे आपलं. कांदा चिरायचं चालू आहे. सिद्धूबाई कांदा चिरण्यात एकदम प्रोफेशनल आहेत. आणि हा एक पोरग हे एकतर हाफ चड्डी आहे त्यात त्याच्यात आंघोळ नाही केलेली त्यांनी. आणि हे एक लवंडियाबाज बाबू ने खाना खाया या नाही. अरे काय नुसता पोरींभर चिटकलाय. आणि ते आपण आहे. घर एक नंबर आहे. घराच्या मागे मंदिर घराच्या पुढे मंदिर असू शक्यतो. आणि आपण त्यात नॉनव्हेज बनवतोय. वा म्हणजे तसं नाही रे. आंब्याला मोहर आलाय काय चांगलं चालेल. चिकू नको आमच्या घरी चिकू खाऊन खाऊन कंटाळो. चलो गाईस काम करूया. तर गाईस आता पोरं गेलीत खेळतायत तिघ जण. अरे भाई काय करतोय? ए रोण्याला खेळायचंय. तुम्ही जाळी बिडी लावून खेळताय पोरं. रोण्या खेळते का लगा? रोण्या तर आपल्या आता बॉल घालवलाय बाहेर. रोण्या पोच दे इथं. रोण्या खेळत बसलेत. आता अमृतकडे जाऊया आणि बघूया काय करतोय. अमृत जेवण करत होता. तो काय आमचा तो शेफ आहे आणि इथे अमृत आहे. अमृतचं चाललंय मस्तपैकी तो करत बसलाय ग्रेव्ही. आता ग्रेव्ही करतो तर तुम्ही बघू शकता. तुम्ही व्ह्यू पण बघून या. खतरनाक आहे. गाडी तिथं लावली आंब्याची गाड्या पुढं आहे. आणि आता ते आपलं झालंय सगळं म्हणजे करायचं चाललंय. बघूया आता. तर मी बी जाऊन 2 बॉल खेळतो आणि मग कंटिन्यू करू. चला. अँड गाईज अशा प्रकारे आपलं सगळं बनवून वगैरे झालेलं आहे फायनली. आणि जाम थकलोय आता. म्हणजे एवढा थकलोय ना बोलायला सुचत नाही आता. एवढा थकलोय. टोपाची अवस्था बघा. माझ्या कपड्यांची अवस्था बघा पहिले. कुत्र्यासारखा हे झालाय ना. कुत्र्यापेक्षा बेकार काय अवतार रे बोलतात. अवतार झाला कुत्र्यापेक्षा बेकार. हे आवाज कमी कर की टीव्हीचा. ए भावड्या आवाज कर की रे कमी. कशा रोण्या जोरात बोल की. मस्त झाल्या. टॉप एक नंबर. आपला शेफ एक नंबर आहे. जेवण तर काय व्हेजिटेरियन. बैल नाही बकरी. आता खाऊन झाल्यानंतर आधीमध्ये काय बोलायचं नसते. लहानपण काय कोणाची मम्मी पप्पाची शिकवण आहे. जेवताना बोलायचं नाही. बाय बाय गाईज. जेवण झालेलं आहे. शिव आणि रोहन ऑलवेज द लेट. किरण बारके. तू काय दळतोस का काय? ते तांदूळ आतमध्ये घेऊन भात आतमध्ये घेऊन दळायला लागेल का काय? चिकन आणि ते सगळं. शिव कधी उरकणार भात? असं मगाशी 15 मिनिटापासून बोलतोय. शेवटचं भाईचं अजून काय उरकलेलं नाही.
रोहनचं झालंय, आपलं ओमकारचं झालंय. बट ओमकार जरा आजारी असं आहे, म्हणजे जरा डोकं जरा जड झालंय. आणि माझं पण आता नाक बंद झालंय धुरधुरनी. आता ओमकारचं आपलं रोहनचं जेवण झालं आणि शिचं जेवण झालं की ते दोघं हे सगळा हा सगळा असा तो पसारा केलेला आहे, ते सगळं आवरतील, लादीलुदी पुसतील, तोपर्यंत आम्ही झोपतो. तुम्ही पण झोपा थोड्या वेळ, आम्ही पण झोपतो. गाईज निघालोय आता घरी जायला. एक गाडी गेलेली ऑलरेडी पुढे, आपण चाललोय मागून जरा, कारण आपण नेहमी सर्वांच्या मागून असतो, पण थेट असते पोचतोय बरोबर डेस्टिनेशनला. तर गाईज आता हा व्लॉग इथे संपतो. सो ह्या व्लॉगनंतर काय असं झालं नाही. इथून आलो आम्ही, घरी आलो, घरी जाऊन झोपलो आणि झोपल्यानंतर मी विसरून गेलो की मी व्लॉग करत होतो. सो हा व्लॉग इथेच एंड होतो. बाय बाय गाईज, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन स्टे कनेक्टेड अँड स्टे ट्यून्ड. बाय बाय.